नमस्कार मंडळी, आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे बरं का ते सांगते मी तुम्हाला. कारण आहे ना, महिन्यापासून पाऊस नव्हता, तर आता पाऊस पडला. पाऊस पडल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे, सगळे शेतकरी, निसर्ग, पशु पक्षी सगळे आनंदित होतात. त्यामुळे ना आता आम्ही पण खूप खुश आहे का आमची पेरणी होईल. कारण 1 महिना अगोदरच पेरणी लेट झाली आहे, तर आता आहे ना पेरणी करून घ्यायची आहे. त्यामुळे आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे. तर चला, तुम्ही म्हणशाल पेरणी करणं म्हणजे काय, हा खास दिवस आहे का? पण खरंच शेतकऱ्यांसाठी ना हा खास दिवस आहे. वर्षातून एकदा पेरणी करायची असते आणि त्यासाठी भरपूर पाणी असलं ना तर खरंच माणसाचं मन समाधान होतं. तर इकडं बैल आवतं पण चालू आहे. आमच्यासाठी ना, शेतकऱ्यांसाठी, पशु पक्षी आणि निसर्गासाठी खासच दिवस आहे हा. आणि इकडे ना आम्ही मशीननी मका टाकतोय, तर म्हटलं चला तुमच्या संग पण शेअर करावं. कसं असतं, प्रत्येकाचा दिवस एक ना एक दिवस खास असतोच. तो आज आमचा आहे ना पेरणीचा दिवस म्हणजे खास दिवस आहे. तर बघा, सगळे शेतकरी ना पेरणी करताय. ज्याच्याकडे साधन आहे ते पटपट पेरणी करून घेऊ राहिले आणि ज्याच्याकडे नाही ना ते नंतर करतील. तर आमची पण अशीच पेर चालू आहे. तर आता आहो ट्रॅक्टरवर आहे आणि मी आहे ना इथं पेरून घेते. काय अवघड नाही, सोपंच आहे, पण आपल्यासारख्याला अवघडच वाटतं ते. तर इथं आहे ना आभट आलं होतं, त्यामुळे ना व्हिडिओ एवढा खास आला नाही. अंधक आला आहे. तर आभट पण येतंय अधूनमधून, पाऊस तर काही नाही आहे, पण आभट येतंय. आणि इथं पुढे काय झाले बघा, मी तुम्हाला सांगतेच. मी पेरणी करत असतानाच आहे ना मध्येच साप आला. तर तो साप मी काय पाहिला नव्हता, पण अचानक माझ्या समोर आला आणि माझं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि लगेच तो एका ढेकळाखाली ना लपून बसला. तर बघा, मी तुम्हाला दाखवतेय. आणि त्यानंतर आहे ना, हे बघा असा चालला. इतकी भीती वाटली होती, पाहता क्षणी असं वाटलं होतं का आता जर माझा पाय पडला असता तर काय झालं असतं. तर असो, चला, असे छोटे मोठे प्रसंग तर शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये येतच असतात. तर बघा, सगळी पेरणी ना झाली आहे. संध्याकाळचे 6:45 वाजले. दिवसभर पेरणी करायला गेली आम्हाला. आणि त्यानंतर आहे ना आता मी घरी चालली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. मंडळी, आमची सगळी मका लावून झाली आहे. आता आम्ही घरी चाललो आहे. तुम्हाला हे यंत्र कसं वाटलं? पण ह्या यंत्राने ना बरंच काम सोपं होऊन जातं. मजूर लागत नाही. एकच जण भरपूर अशी मका टाकतं, 1 एकराच्या पुढं मका टाकतं. तर आम्ही यंदाच घेतलं हे मशीन. तर तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय, धन्यवाद.